नमस्कार मंडळी. सध्या एक नाशिक TCS प्रकरणातली मोठी घडामोड समोर आलेली आहे आणि त्यामध्ये चौथ्या पीडितेचा एक जबाब समोर आलेला आहे आणि त्यामध्ये काही धक्कादायक खुलासे सध्या समोर आलेले आहे. या नाशिकच्या TCS प्रकरणामध्ये, ज्याला कॉर्पोरेट जिहाद म्हणून देखील फार आता चर्चेत आलेला आहे, आणि काय याबाबत समोर आतापर्यंत घडलेलं आहे, तपास कुठपर्यंत आलेला आहे, त्या संदर्भातल्या प्रत्येक घडामोडींची अपडेट मी तुम्हाला पटकन देतो आणि त्यानंतर काय आतापर्यंत कसं कसं टप्प्याटप्प्याने घडलं तेही सांगतो. आणि त्यानंतर पुढे जो चौथ्या पीडितेचा आज शॉकिंग हा असा जबाब आहे आणि त्यामध्ये तिने काही महत्वाचे खुलासे केलेले आहेत, कारण तिच्या काही वैयक्तिक जीवनाबाबत देखील टिप्पणी या ऑफिसमध्ये होत होती. म्हणजे कशा प्रकारे एखाद्या महिलेला मानसिक त्रास दिला जात होता आणि गेल्या 4 वर्षापासून या सर्व महिला इथे हे सर्व सहन करत होत्या. जेव्हा मी तुम्हाला हे सांगेल, तुम्हाला देखील त्यातून आश्चर्याचा धक्का बसेल. त्यामुळे पूर्ण हा व्हिडिओ बघा. एकामागोमाग एक मी तुम्हाला प्रत्येक गोष्टी याच्यातलं सांगणार आहे. फार मोठं हे राज्यातलं प्रकरण आहे आणि याबाबत महत्वाची अपडेट जी चौथ्या पीडितेचा जबाब आलेला आहे ते आहे. या प्रकरणामध्ये आतापर्यंत 8 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. पोलिसांकडून SIT स्थापन झालेली आहे आणि SIT कडूनच या प्रकरणाचा वेग तपासाचा वाढताना आपल्याला देखील पाहायला मिळतोय. आरोपींना पोलीस कस्टडीमध्ये ठेवलेलं आहे आणि त्यांचा तपास देखील केला जातोय. अत्यंत महत्वाचं हे प्रकरण. तर महत्वाची बाब ते की आतापर्यंत काय काय समोर आलं. 1-2 नाही तर जवळजवळ 4 वर्षांचा हा पॅटर्न होता. तपासामध्ये असं उघडकीस आलंय की 2022 पासनं हे इथे या ऑफिसमध्ये सुरू होतं आणि 26 पर्यंत हे चाललं. जवळजवळ 4 वर्ष सतत हे सुरू होतं. याला आपण आयसोलेटेड इन्सिडेंट नाही म्हणू शकत. एक सिस्टमॅटिक शोषणाचा हा जाळ इथे टाकण्यात आला, जाळ, आणि त्यात या मुलींना अडकवलं जात होतं असंही बोललं जात आहे. असे संशय आहे. तपास होईल, त्यातून पुढे कळेल. त्यानंतर एक तक्रार आली, फक्त एक तक्रार आली आणि त्यानंतर 9 FIR आले एका तक्रारीनंतर. सुरुवात एका तक्रारीने झाली आणि त्यानंतर पुढे 9 FIR ची नोंद झाली. 8 महिला पीडितांनी तक्रार केली. त्यातूनच हे प्रकरण किती गंभीर आहे ते पुढे समोर आलं. पीडितांचे जबाब नोंदवण्यात आले आणि त्यातूनच या प्रकरणाचा उलगडा झाला. फार हे मोठं प्रकरण आहे आणि ताब्यात देखील यांना घेण्यात आलेलं आहे. ऑफिसमध्ये या महिलांचा पाठलाग केला जात होता. त्यांना सतत बघणं, अश्लील त्यांच्यावर कमेंट करणं, असं सर्व इथे सुरू होतं. जवळपास या पीडितांनी सारखाच जबाब नोंदवलेला आहे आणि त्या जबाबमध्ये सारख्याच गोष्टी आहेत. जबरदस्तीने स्पर्श करणे, त्याचा प्रयत्न करणे, वैयक्तिक लग्नाबद्दल, त्यांच्या अत्यंत खाजगी आणि वैयक्तिक जीवनाबद्दल टिप्पणी करणे, अश्लील प्रश्न त्यावर उपस्थित करणे, काही प्रकरणामध्ये लग्न नातेसंबंधाबाबत देखील त्यांच्यावर दबाव घालण्यात आला, धर्मांतरासाठी दबाव घालणे, ब्रेन वॉशिंगचे आरोप देखील करण्यात आलेले आहे. हे फार गंभीरच प्रकरण आहे असं म्हणायला हरकत नाही. एका पीडितेने तर असंही सांगितलं की ट्रेनिंग रूम मध्ये येऊन तिच्याशी संपर्क वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि ही गोष्ट गुपित ठेव असा दबाव तिच्यावर टाकण्यात आला. नंतर तिच्यावर स्टॉकिंग, टचिंग, अफवा पसरवणे असे सर्व प्रकार इथे घडले. दुसऱ्या पीडितेने असंही सांगितलं, इफ यू हॅव फिजिकल नीड्स, अशा सारखे घाणेरडे कमेंट्स देखील तिच्या वैवाहिक आयुष्यावर टिप्पणी करताना तिथे करण्यात आले. इफ यू हॅव एनी फिजिकल नीड असा प्रश्न विचारण्यात आला. ही बाब समोर आलेली आहे. म्हणजे यातून तुम्हाला थेट कळत असेल याची व्याप्ती आता कशी वाढत चालली आहे. टार्गेट यामध्ये कोण होतं, तर पोलीस तपासानुसार असं दिसून येतंय की आर्थिक दृष्ट्या ज्या कमकुवत मुली होत्या, ज्यांना नोकरीची गरज आहे, दबाव टाकला तर नोकरीवर गदा येईल असं ज्या वेळेला भीती वाटते, त्यावेळेला कुणीही सहज बळी पडतं. तर अशाच मुली यांनी टार्गेट केल्या. यांना टार्गेट असं सॉफ्ट टार्गेट सापडलं. पोलिसांनी यामध्ये काय कारवाई केली आहे आतापर्यंत जर आपण तपासाचा भाग पाहायला गेलं तर, यासाठी स्थापन झालेली आहे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम आहे. संपूर्ण तपास या विशेष तपास पथकाकडून केला जातोय. अंडर कव्हर ऑपरेशन देखील राबवलं जातंय. महिला पोलीस कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आलेलं आहे. सुमारे 40 दिवस गुप्त तपास याचा चालेल अशी माहिती. आतापर्यंत 7 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. प्रमुख आरोपींची नावं काय आहेत तर रजा मेमन, दानिश शेख, तौसिफ अख्तर, शाहरुख कुरेशी, आसिफ अन्सारी, शफी शेख अशी आरोपींची नावं आहेत. आणि यामध्ये एक HR आहे 8वी आरोपी निदा खान, तिचंही नाव समोर आलेलं आहे आणि तिला अटक करण्यासाठी फार रस्सीखेच चाललेली आहे. काही अधिकारी देखील आहेत जे रडारवर येऊ शकतात पुढे कंपनीचे मोठे. TCSनं देखील याबाबत भूमिका केलेली आहे स्पष्ट. त्यांची काय भूमिका आहे तेही मी तुम्हाला पुढे सांगतो.
पोलीस कोठडीमध्ये आणि डिजिटल तपास जो केला जातोय त्यामध्ये रजा मेमन आणि इतर आरोपींची पोलीस कोठडी वाढवण्यात आलेली आहे. रजा मेमन आणि सफी शेख जे आरोपी आहेत त्यांचे मोबाईल चॅट्स आणि इतर रेकॉर्ड्स, कॉल रेकॉर्ड देखील तपासले जाणार आहेत आणि त्यासाठीच पोलीस कोठडी वाढवून मागण्यात आलेली आहे. तर तुम्ही यातून समजू शकता आता या प्रकरणाची व्याप्ती कशी वाढताना दिसतीये. मग पुढे हे जेव्हा धर्मांतराचं प्रकरण देशव्यापी वाढत गेलं, देशामध्ये याची चर्चा व्हायला लागली, कारण TCS ही नामांकित कंपनी आहे. आयटी कंपनी म्हणजे TCS मध्ये जॉब प्लेसमेंट व्हावं यासाठी तरुणाईकडून किती रस्साकसीनं प्रयत्न केले जातात आणि ही फार अभिमानानं सांगणारी गोष्ट असते एखाद्या तरुणासाठी की मी आयटी कंपनीमध्ये TCS मध्ये जॉबला लागलोय. तर त्यामुळे तिथे काम करणं आणि अशा प्रकारच्या गोष्टी घडणं हे देशव्यापी प्रकरण झालं. त्यानंतर NIA आणि ATS न देखील यामध्ये एंट्री घेतली. प्रकरण गंभीर झाल्यामुळे NIA ATS न याबाबत माहिती घेतली, अहवाल जाणून घेतला आणि तपास सुरू केला. कंपनी TCS न भूमिका अशी व्यक्त केली, सर्व आरोपींना सस्पेंड करून टाकलं. त्यानंतर स्वतंत्र इंटरनॅशनल इन्व्हेस्टिगेशन कंपनी थ्रू सुरू करण्यात आलं. बाहेरील एजन्सी डिलॉइट आणि इतर कंपन्या देखील या तपासामध्ये उतरल्याचं TCS न सांगितलेलं आहे. मोठे आरोप काय? पॉश म्हणजे सेक्शुअल हॅरासमेंट, सिस्टम फेल, HR कडे या संदर्भातले 78 मेल्स गेल्या, ईमेल करण्यात आले होत्या पीडितेकडून. 78 ईमेल्स तुम्ही समजू शकता HR कडे याबाबतचे प्राप्त झाल्यानंतरही हे सतत सुरू होतं. तक्रारी असूनही कारवाई नाही झालेली आहे. इतकं हे गंभीर प्रकरण आहे. आता सध्या हे प्रकरण कुठपर्यंत आलेलं आहे तर तपास सुरू आहे. NCW म्हणजेच नॅशनल वुमन काउन्सिल देखील यामध्ये उतरलेली आहे. महिला आयोग याची एंट्री झालेली आहे. आणखी पीडित पुढे येण्याची शक्यता आहे. काही दबावात होत्या, एकच तक्रार झाली, त्यानंतर 9 FIR झाल्या आपण बघितलं. त्यानंतर आता चौथा जबाबही आलेला आहे आणि त्या चौथ्या जबाबमध्ये काय आहे तेच मी तुम्हाला पुढे सांगतोय, त्यासाठी थांबा. तर कोर्टामध्ये या संदर्भातल्या सुनावण्या सतत सुरू आहेत. आता आपण या चौथ्या जबाबासंदर्भातच मी तुम्हाला माहिती सांगतोय. तर तो जबाब माझ्याकडे आहे आणि मी तो जबाबही तुम्हाला वाचून सांगेल तर तुम्हालाही शॉक बसेल. असे धक्कादायक जबाब मध्ये कबुली या पीडितेनं दिलेली आहे. पीडितेच्या सांगण्यानुसार ती 9 to 6 या टाइम पिरियड मध्ये होती. तिचा रोस्टर 9 ते 6च्या वेळेला होता आणि ती त्यावेळेला काम करायला यायची. मे 2023 मध्ये तिची सुरुवातीला इंडक्शन झालं. म्हणजेच हे जेव्हा आपण जॉईन होतो कंपनीमध्ये तेव्हा इंडक्शन म्हणून प्रोसेस असते, ट्रेनिंगची प्रोसेस असते, ती केली जाते. तर 2023 मे महिन्यामध्ये तिचं इंडक्शन ट्रेनिंग सुरू होतं आणि त्या ट्रेनिंग रूम मध्ये ती एकटी होती. तेव्हा रजा मेमन हा आरोपी तिथे तिच्या जवळ आला. त्याने तिला नाव विचारलं, पत्ता विचारला आणि हे पीडितेनं सांगितलं आहे. त्यानंतर त्याने एक तोंडी कोडं घातलं आणि त्याचं उत्तर टेक्स्ट मेसेजने पाठवण्याची सूचना दिली आणि आपल्या जवळ येण्याचा प्रयत्न केला असं त्या पीडितेनं सांगितलेलं आहे. मी तुला भविष्यातही अशीच कोडी घालत राहीन, मला टीम्सवर उत्तर पाठवत राहा, पण हे आपल्या दोघांमध्येच गुपित ठेव असं तो म्हणाला. मेमन हा तिला, त्या पीडितेला, चौथ्या पीडितेचा जो जबाब आलाय त्यातली ही गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. रजा मेमन माझ्या टीममध्ये नव्हता, पण तो त्यावेळी मला त्याचं वागणं विचित्र वाटलं. मी ऑफिसमध्ये नवीन असल्यामुळे माझ्यावर दडपण आलं आणि मी या घटनेबद्दल कोणालाही सांगितलं नाही असं ही पीडिता म्हणालेली आहे. तिचा जबाब आहे. पीडितेच्या सांगण्यानुसार रजा तिचा पाठलाग देखील करायचा. इथपर्यंत हे प्रकरण पोहोचलं. नवीन जॉईन झालेली एक मुलगी आहे आणि अशा प्रकारे तिच्यासोबत पहिल्या काही दिवसामध्येच अशा प्रकारे घटना घडतायत. अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. मर्जी नसताना सुद्धा टच करण्याचा प्रयत्न करायचा असं देखील तिनं म्हटलेलं आहे. मॅनेजरकडे तक्रार केली, पण तू एकटी राहू नको, सतत ग्रुपमध्ये राहा असा सल्ला उलट मॅनेजरने दिला. अश्विनी नावाची मॅनेजर आहे ती, शहाणपणा तिचा. मी जेव्हा एकटी असायचे तेव्हा रजा मुद्दाम तिथे येऊन आपल्याकडे विचित्र नजरेनं पाहायचा असं देखील. तुम्हाला देखील तुम्ही विचार करा, जर तुमची बहीण असेल, बायको असेल, जी एखाद्या कंपनीमध्ये नोकरीसाठी जात असेल आणि तिच्यासोबत जर असा प्रकार घडत असेल तर तुम्ही विचार करूनच पायाखालची जमीन सरके. पुढे काय म्हणते ती मुलगी, तर भीतीपोटी रजापासून सहज दूर निघून जायचे. पण जेव्हा वारंवार होऊ लागलं तेव्हा आपण जून 2023 मध्ये याबाबत क्वालिटी ट्रेनिंग मॅनेजर जयेश सर यांच्याकडे रजाच्या विचित्र वागणुकीबद्दल तक्रार केली. ही तोंडी तक्रार होती, तिने केलेली होती तिच्या क्वालिटी कंट्रोल मॅनेजरकडे. त्यावेळी जयेश सर यांनी काय म्हटलं की रजा मेमनचं वागणं यापूर्वीही संशयास्पद होतं. त्यांनी मला कधीही एकटं न राहण्याची खात्री करण्याचा सल्ला दिला. जेव्हा मी माझ्या कंपनीच्या टीम लीडर निताली जगताप यांच्याशी रजा मेमन बद्दल बोलले तेव्हा त्यांनी आपल्याला नेहमी ग्रुपमध्ये राहण्याचा आणि एकटं राहणं टाळण्याचा सल्ला दिला असं पीडितेनं सांगितलं. म्हणजे तुम्ही तुमची एखादी रोग आहे तुम्हाला कुठला तरी मोठा आणि त्याचं निदान करण्यासाठी तुम्ही डॉक्टरकडे जाल आणि डॉक्टर तुम्हाला म्हणेल की नाही इथे तुझं इलाज नाही होऊ शकत, तुझा आजार पण बरा नाही केला जाऊ शकत, अजून कुठेतरी जा आणि मेडिकल स्टोअरवाल्याला विचार. म्हणजे
आपण मॅनेजरकडे तक्रार करायला जातोय, आपली एखादी समस्या आहे आणि त्यावर तो म्हणतोय की तू कारवाई करणं सोडलं आणि तिलाच वेगळा सल्ला दिला की तू ग्रुपमध्ये राहा. म्हणजे यातूनच दिसतंय की वरिष्ठ याबाबत किती सिरियस होते. आता याबाबत जी तक्रार केली त्याबद्दल मनात त्या रजानं राग बाळगला. त्यानंतर तिला टार्गेट करणं सुरू केलं. कशा प्रकारे टार्गेट करणं सुरू केलं? जाणून बुजून द्वेषपूर्ण हेतूनं सूडबुद्धीनं ऑफिसमधील सहकारी अभिषेक सोबत तिचं प्रेम प्रकरण सुरू आहे अशा अफवा त्याने ऑफिसमध्ये पसरवण्यास सुरुवात केली. अभिषेकच्या नावासोबत तिचं नाव जोडलं. या पीडितेचा, चौथ्या पीडितेचा जो जबाब आहे त्यात तिने असं सांगितलंय. अभिषेक नावाचा ऑफिसमध्ये कर्मचारी होता, त्याच्यासोबत तिचं नाव जोडलं आणि तिची बदनामी सुरू केली. तर आमचे प्रेम संबंध आहेत अफवा अशा ऑफिसमध्ये पसरवल्या आणि अशोक रोडवर हे दोघं एकत्र दिसले असा दावा त्याने केला आणि त्यानंतर त्यांची बदनामी करणं सुरू केलं असं या पीडितेनं सांगितलेलं. त्यानंतर हद्द इथे झाली, इथेच नाही थांबला, पुढे ऐका. तिचा विवाह झाला. इतकं करूनही त्या मुलीचा विवाह झाल्यानंतर त्यातही लुडबुड करायला यानं मागपुढं पाहिली नाही. रात्री तू इतकी बिझी कशी असते असा सवाल तो तिला विचारायचा. एवढंच नाही तर टोमणे मारायचा लग्नानंतर. लग्नानंतर माझ्या रजा मला टोमणे मारायचा की रात्री तू इतकी कशी बिझी असते, असे प्रश्न तिला विचारायचा. आता लग्न झालेलं आहे तर तू लवकर झोपायला पाहिजे, रात्री तू काय करत असते, या खाजगी प्रश्न असे विचारून एखाद्या महिला कर्मचाऱ्याला अनकम्फर्टेबल करणं म्हणजे हे योग्य वागणं वाटतं तुम्हाला? तरीही ती दुर्लक्ष करत राहिली असं तिने म्हटलेलं आहे. तसेच दानिश आणि तौसिफचे फोन येण्याचे प्रमाण देखील 30 सेकंदापूर्वी त्यांनी नंतर ती कॉल हँडल करायची TCS कंपनीमध्ये, तर 30 सेकंदानंतर एक कॉल येतो कंप्लेंटचा, असं ती सिस्टम आहे. तर ती सिस्टीम चेंज केली जेणेकरून 30 सेकंदाच्या ऐवजी प्रत्येक सेकंदाला तिला कॉल येऊ लागले. म्हणजे तिच्यावर कामाचा स्ट्रेस वाढावा आणि तिला मानसिक ताण व्हावा म्हणून हे सर्व तिच्या सूडबुद्धी पोटी तिच्यावर हे असं सगळं बदला म्हणून करण्यात आलं. नोव्हेंबर 2025 मध्ये लग्न झालं होतं. त्यानंतर हे सगळं सुरू झालं. ऑफिसमध्ये दुपारच्या जेवणानंतर जर ती रेस्ट करायची तर तिच्या सोबत तिच्या लग्नाच्या विषया संदर्भातल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल ढवळाढवळ करायचा असा आरोप देखील या पीडितेने केलेला आहे. एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जा असे सल्ले तिला द्यायचा, कारण ती रजा घेण्यासाठी त्याच्याकडे गेलेली होती, कारण तिला हनीमूनसाठी गोव्याला जायचं होतं. तर त्याने त्यावर देखील टिप्पणी केली की तू गोव्याला कशाला हनीमूनला जाते, एखाद्या थंड ठिकाणी हवेच्या फिरायला जा. आणि असं बोलताना तो तिच्याकडे वाईट नजरेनं बघत होता असं देखील तिने सांगितलेलं आहे. त्यानंतर तो हसायचा, घाणेरड्या नजरेने पाहायचा, लग्नानंतर रात्री लवकर झोपायला हवं, रात्री तुला एवढं काय काम असतं, असे सवाल देखील तो तिला करत होता. पुढे पीडितेनं सांगितलेलं आहे की फेब्रुवारी 2026 मध्ये जेव्हा नवऱ्यासोबत तिला गोव्याला जायचं होतं तेव्हा रजा मागायला ती गेली होती त्या रजा मेमनकडे. तेव्हा वरपासून खालपर्यंत त्याने न्याहाळलं आणि हसून विचारलं, तुम्ही हनीमूनला जात आहात का, तुम्ही दारू पिता का, तुम्ही पार्टी करता का, अशा प्रकारचे प्रश्न त्याने तिला असं न्याहाळत विचारलं असं तिने सांगितलंय. तुम्ही कल्पना करू शकता अशा वेळेला एखादी महिला कर्मचारी किती डिस्कम्फर्ट झाला असणार तिला आणि ती किती अनकम्फर्टेबल झाली असणार. मग त्यानंतर तिने प्रश्न टाळले. तेव्हा तो पुढे म्हणाला की तुम्ही एखाद्या थंड ठिकाणी फिरण्यासाठी जा, हे सर्वोत्तम ठिकाण आहे असं त्या पीडितेनं तिच्या जबाबमध्ये सांगितलेलं आहे. वैयक्तिक आणि वैवाहिक जीवनाबद्दलच्या या कमेंट्स खूप अश्लील आणि अत्यंत अपमानजनक तिला वाटल्या असंही तिनं सांगितलेलं आहे. सातत्यानं ते टाळत होती. त्यामुळे सुडाच्या भावनेनं पेटलेल्या रजा मेमननं कृष्णा रजेवर असताना त्याचे सहकारी दानिश आणि तौसिफ यांना सिस्टीम सेटिंगमध्ये फेरबदल करण्याचे निर्देश दिले. म्हणजे तिचे जे सिनियर्स होते, जे जेव्हा सुट्टीवर होते तेव्हा त्यांना ऑर्डर दिले की हिचं सिस्टम चेंज करा. सिस्टम अशी सेट केली की जे मी तुम्हाला सांगितलं 30 सेकंदांनी येणारे कॉल तिला 1-1 सेकंदात येऊ लागले. त्यामुळे तिच्यावर कामाचा स्ट्रेस वाढला. तक्रार करूनही कारवाई झाली नाही. प्रमुखांकडे तक्रार केली, प्रसिद्धीच्या जोतात राहायचं आहे का असं मॅनेजरनं उलटा प्रश्न केला. अखेर या परिस्थितीला कंटाळून तिनं त्यांची जी प्रमुख होती अश्विनी चेनाई, तिलाही अटक करण्यात आलेली आहे, तिच्याकडे देखील तक्रार केली. त्यांनी देखील सातत्यानं रजा मेमन, दानिश आणि तौसिफ यांचा बचावच केला असा दावा या पीडित महिलेनं केलेला आहे. त्यांच्यावर शिस्तभंगाची कोणतीही कारवाई करण्याऐवजी आपल्या सोबतच्या त्यांच्या लज्जास्पद वर्तनाचं समर्थन केलं असं या पीडितेनं सांगितलेलं आहे. तुला प्रसिद्धीच्या जोतात यायचं आहे का असा सवाल तिच्या मॅनेजरनं उलटा तिला केला जेव्हा ती प्रमुखाकडे याबाबतची तक्रार करायला गेली. तुम्ही विचार करू शकता किती हे घाणेरडं प्रकरण आहे. ही ती मॅनेजर आहे अश्विनी चैनानी, तिला अटक करण्यात आलेली आहे. तिची ही दृश्य पहा, अश्विनी चैनानी आहे आणि हिच्याकडे तक्रार केल्यानंतर या मॅडम तिला सांगतात की त्याच्या बाबतच्या तक्रारी आहेत, तुला प्रसिद्धीत यायचं आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, हा विषय सोडून दे इथपर्यंतचा सल्ला तिला देण्यात आला.
तक्रारी फेटाळून लावल्या असं पण या पीडितेनं म्हटलेलं आहे. खरं सांगायचं तर अशा प्रकारे प्रत्यक्षात रजाचीच बाजू घेण्यात आली आहे. त्यामुळे अश्विनी मॅडमकडे तक्रार करणं थांबवलं असं त्या पीडितेनं म्हटलेलं आहे. या अश्विनी मॅडम यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आणि त्यांची चौकशी केली जाते. रजा मेमनची हिंमत इतकी वाढली आणि आमच्या कार्यालयातील इतर महिला कर्मचाऱ्यांचा छळ इतका कायम होत राहिला असं त्या महिलेने सांगितलंय की पीडितेनं गुढीपाडव्याच्या दिवशी साडी नेसली ऑफिसमध्ये आणि त्यानंतर तिने त्याबाबत असं सांगितलेलं आहे की साडी नेसले होते तेव्हा पाहून शाहरुख माझ्याकडे एकटक बघत होता. आज तू अगदी वेगळी दिसत आहेस अशी तिच्यावर कमेंट केली. आपण कुठेतरी बाहेर जाऊया का असा सवालही तिला विचारला आणि तिला परत एका प्रकारे छळण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ऑफिसमध्ये तुम्ही काय घालून यायचं, कसं राहायचं, वैवाहिक जीवनाबद्दल प्रश्न, एखादी चांगला ड्रेस घातला असेल त्यावर कमेंट करणं, अतिशय हे गंभीर प्रकार आहे. चौथ्या पीडितेनं जो जबाब नोंदवलेला आहे त्यातून तुम्ही याची व्याप्ती समजू शकता की हे कुठल्या थराला जाऊन पोहोचलेले होते आणि यांना कुठलीही भीती नव्हती. कारण तक्रार घेऊन गेल्यानंतरही या अशा जर मॅनेजर असतील ज्या सल्ला देत असेल की तू त्याकडे दुर्लक्ष कर, तुला प्रसिद्धीत यायचं आहे का, तर एखादी कर्मचारी तक्रार करणं सोडून देणार आणि तेच या पीडितेनं केलं. अतिशय गंभीर हे प्रकरण आहे. याबाबत चौथा जबाब जो आलेला आहे तो मी तुम्हाला सांगितला. पुढे देखील धक्कादायक खुलासे होणं अपेक्षित आहेच. आता यावर काय कारवाई होते ते पाहावं लागेल. पण 4 वर्षापासून कशा प्रकारे हे टार्गेटेड केलं जात होतं आणि तुमच्यासोबतही थोड्या काही प्रमाणात काही होत असेल तर याबाबत आवाज उठवा. कारण आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील याबाबत एक धक्कादायकच खुलासा केलेला आहे की माझ्यासोबत देखील ऍक्सिस बँकेमध्ये असताना असा प्रकार घडला असं त्यांनी सांगितलंय. त्यामुळे असा मायनर केसमध्ये का होत नसेल ना, गमतीमध्ये विषय जर आपण पुढे नेत गेलं तर ते पुढे वाढत जातं आणि त्यातून अशा प्रकारे मोठे प्रकार गुन्हे देखील घडू शकतात. तर सावध व्हा. याबाबतची काही आणखी अपडेट आली तर तेही मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच. त्यासाठी न्यूज 18 मराठीला सबस्क्राईब करून ठेवा. आता इथेच थांबतोय. याबाबत तुम्हाला काही तुमचे काही असे अनुभव असतील, कॉर्पोरेटमध्ये काम करताना महिला कर्मचारी असाल तुम्ही, तुमच्या बाबत काही असं घडलं असेल तर तेही कमेंटमध्ये आम्हाला सांगा, जेणेकरून कळेल इतर लोकांनाही. आणि सावध कसं राहायचं याबाबत तुम्ही जाणकार असाल तर तेही सांगायला विसरू नका. आता इथेच थांबतो. पुढील माहिती पूर्ण एका व्हिडिओसह परत भेट होईल आपली. धन्यवाद.